इलेक्ट्रिक करंट किंवा ज्याला आपण विद्युत धारा असं म्हणतो. बघा, या अगोदर आपण बघितलं की व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारा म्हणजे नेमकं काय, की एकक कालावधीमध्ये वाहणारा जो काही इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट. मग आता हा जो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे, आपण बघितलं सुरुवातीच्या याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटची जी संकल्पना होती की त्यामध्ये काय असतं, एक केंद्रक असतं आणि केंद्रकाच्या भोवती फिरणारे काय असतात, इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉन आणि ते केंद्रक यांच्यामध्ये काय असतं, एक बल असतं, एक फोर्स असतो. आणि त्या बलाद्वारे ते केंद्राभोवती इलेक्ट्रॉन काय असतात, स्थानबद्ध असतात. परंतु आता बऱ्याचदा काय होतं की केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यामधलं बल हे खूप स्ट्रॉंग असतं, किंवा बरेचदा असं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यामधलं बल काय असतं, वीक असतं. मग याचा परिणाम नेमका काय होतो, यामुळे नेमकं काय होतं ते आपण आज या पोटेन्शियल डिफरन्स किंवा ज्याला आपण विभवांतर असं म्हणतो त्याच्या अगोदर आपण डेफिनेशन बघूया. बघा, डेफिनेशन जर बघितली तर विद्युत घटाच्या धनाग्र म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि ऋणाग्र म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल यांच्या विद्युत पातळीतील जो काही डिफरन्स आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यामधला डिफरन्स, तो त्या फरकालाच त्या घटाचे काय म्हणायचे, विभवांतर म्हणायचे. म्हणजेच काय, पोटेन्शियल डिफरन्स. आता बघा, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जे इलेक्ट्रिक सर्किट आहे, जो विद्युत परिपथ आहे, त्या परिपथामध्ये आपण बघितलं होतं सुरुवातीला की कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन हे कसे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कडे फ्लो होतात, परंतु त्याच्या अपोजिट काय असतं, विद्युत धारा. विद्युत धारा कशी फ्लो होते, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनच्या वहनाची दिशा, विद्युत धारेच्या वहनाची दिशा ही एकमेकाला कशी असते, अपोजिट राहते. आता बघा, मग आता इथे जर आपण बघितलं पुढे, म्हणजेच विजेचे वहन हे धनाग्राकडून ऋणाग्राकडे होत असते. आणि हीच आपण कोणत्याही प्रकारचं जर सर्किट बघितलं तर त्यामध्ये फ्रॉम पॉझिटिव्ह इलेक्ट्रिसिटी ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. आता बघा, आणि हीच त्याची काय आहे, संकेतमान्य दिशा होय. आता ही झाली डेफिनेशन. जर आपण याला आकृतीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल. बघा, हा जो डिफरन्स आहे, समजा आपण असं इथे उदाहरण घेऊया की एक अशी उंचीवर ठेवलेली पाण्याची टाकी आहे. सपोज हा एक वॉटर टँक आहे. समजा याची कॅपॅसिटी आपण असं घेऊया, हा आहे 5000 लिटर. सपोज एक उदाहरण म्हणून आपण ही डेफिनेशन इथे समजून घेऊया. आणि काय केलं आपण, ही जी टाकी आहे हिलाच आपण एक पुढे दुसरी एक छोटी टाकी अटॅच केली अशा पद्धतीने, आणि हिची कॅपॅसिटी आहे 2000 लिटर. आता बघा, आणि ही टाकी पूर्ण क्षमतेने आपण भरली आहे. आणि ह्या इथे एक आपण टॅप ठेवला. ज्यावेळेस आपण हा टॅप जो आहे ओपन करू, काय होईल की या टाकीतील जे पाणी आहे, जी उंचीवर ठेवलेली टाकी आहे, या टाकीतील पाणी काय होईल, या टाकीमध्ये हळूहळू यायला सुरुवात होईल. परंतु आता जर दोघांची कॅपॅसिटी बघितली तर एकाची 5000 लिटर आहे, एका टाकीची कॅपॅसिटी ही 2000 लिटर आहे. म्हणजे असं होऊ शकतं का की यातलं पूर्ण 5000 लिटर पाणी ह्या 2000 क्षमतेच्या टाकीमध्ये येऊ शकतं पूर्णपणे? नाही. आता बघा, मग इथं काय होणार, हा सगळ्यात मोठा कन्सेप्ट जी आहे आपली इथे क्लिअर होईल. ते म्हणजे काय की हा जो डिफरन्स आहे, म्हणजे एकदम हाय कॅपॅसिटी किंवा हायर लेवल, फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, यामधली जी काही जी पातळी आहे, ती पातळी जोपर्यंत ते बॅलन्स करत नाही तोपर्यंत हे इलेक्ट्रिक सर्किट काय आहे, हा फ्लो जो आहे इलेक्ट्रॉनचा तो पूर्ण होत नाही. आता बघा, मग आता इथं जर बघितलं तर इथं आपल्या लक्षात येईल, हे अशा पद्धतीने हे जे पाणी आहे अगोदर इकडे येईल खाली, आणि मग असं पुढे, म्हणजे असं लेवल बाय लेवल ही टाकी जी आहे अशी भरेल. थोडक्यात आपण याला असं देखील म्हणू शकतो काय की जास्त क्षमतेकडून कमी क्षमतेकडे होणारं पाण्याचं वहन. सेम त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण जे इलेक्ट्रिक सर्किट बघतो, समजा बल्ब असतात किंवा आपण टेलिव्हिजन सेट लावतो किंवा जे पण काही अप्लायन्स आपण इलेक्ट्रिक गॅजेट्स जे काही वापरतो, मग यामध्ये पण काय असतं की जे काही पॉवर स्टेशन्स असतात,
मग त्या पॉवर स्टेशन मधली थेट वीज आपल्या घरामध्ये येते का? नाही. तर मध्ये काय असतं, त्याला मध्ये मध्ये त्याला स्टेशन वाईज काय असतात, ट्रान्सफॉर्मर असतात. म्हणजे तो सगळा सप्लाय काय होतो, ट्रान्सफॉर्मर थ्रू आपल्या घरामध्ये येतो. आणि तो काय केला जातो, तो मॉनिटर केला जातो, त्याला स्टेबलाइज केलं जातं. म्हणजे हे कशासाठी केलं जातं की तो संपूर्ण जो विद्युत प्रवाह आहे किंवा जी विद्युत धारा आहे आपल्या घरात न येता जेवढी आपली रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने काय होतं, आपल्याला तो सप्लाय मिळत असतो. मग आता सेम त्या पद्धतीने आपण हे इथे बघतोय काय, विभवांतर. थोडक्यात आपण याला असं म्हणू शकतो की विद्युत पातळीमध्ये असणारा जो काही फरक आहे, इन जनरल एका सिंपल स्टेटमेंट मध्ये जर आपल्याला असं सांगितलं तर ते म्हणजेच विद्युत पातळीमध्ये असणारा त्या इलेक्ट्रॉनच्या पातळीमध्ये असणारा तो फरक. मग आता पोटेन्शियल डिफरन्स जर आपण म्हटलं तर पोटेन्शियल डिफरन्स हे नेमकं कशामध्ये मोजलं जातं, त्याचं एकक काय आहे? तर त्याचं एकक आहे बघा, SI युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू व्होल्ट. म्हणजे जेवढं पण काही पोटेन्शियल आहे ते आपण कशामध्ये मोजणार, व्होल्ट या एककामध्ये मोजणार. तर अशा पद्धतीने ही संकल्पना आपण बघितली, पोटेन्शियल डिफरन्स. रेजिस्टन्स, ज्याला आपण मराठीमध्ये रोध म्हणतो. बघा, डेफिनेशन अगोदर आपण क्लिअर करूया, संकल्पना नेमकी काय आहे. बघा, विद्युत प्रवाह, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रिक सर्किट मधून जो विद्युत प्रवाह वाहतो आणि हा प्रवाह वाहत असताना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहकाच्या गुणधर्माला रोध असे म्हणतात. बघा, अतिशय सोपी अशी व्याख्या आहे. आता आपण जर बघितलं, सपोज आपण एखादा मेटल घेतला, समजा कॉपर मेटल असेल, जर त्याचा आपण क्रॉस सेक्शन घेतला, समजा ह्या अशा पद्धतीने, सपोज दिस इज कॉपर वायर आहे आणि आपल्याला माहिती आहे की काय होतं असतं त्या मेटलमध्ये, मेटल आहे म्हणजेच थोडक्यात त्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे आणि रॅन्डमली इलेक्ट्रॉन कसे फ्लो होतील, मग या अशा पद्धतीने आपण बघितलं होतं की अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन काय होत असतात, त्यामध्ये यादृच्छिक गतीने प्रवाहित होतात. याला आपल्याला कुठली अशी दिशा दिसते का? नाही. एखाद्या दिशेने हे इलेक्ट्रॉन इथे फ्लो होताना दिसताय का? आपल्याला नाही. परंतु काय होतं की ज्या वेळेस इलेक्ट्रॉन फ्लो होतात, आपण जे रोध समजून घेऊया किंवा ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणूया. रेजिस्टन्स म्हणजेच काय, एक प्रकारे त्याला थांबवणे, टू प्रिव्हेंट, टू स्टॉप, एक प्रकारचा त्याला काय करणे, त्या फ्लोला इलेक्ट्रॉनच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करणे इनडायरेक्टली. मग आता अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन फ्लो होत असतात. पण जर आपण हे इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट केलं, सपोज आपण याला अशा कनेक्शन द्वारे, सपोज हे सर्किट जर आपण असं पूर्ण केलं, दिस इज प्लस अँड मायनस टर्मिनल, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि इथे आहे की ज्याद्वारे आपण काय करू शकतो, त्याला आपण या सर्किटला ऑन ऑफ करू शकतो. आता बघा, ज्यावेळेस हे सर्किट आपण पूर्ण करणार, काय होईल की आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन कसे फ्लो होतील, अशा पद्धतीने फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे ऋणाग्राकडून धनाग्राकडे फ्लो होतील अशा पद्धतीने. परंतु इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट ऑलवेज फ्लो कोणीकडून फ्लो होत असतं, ते फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, अशा पद्धतीने. दोघांची दिशा कशी आहे, एकमेकाला अपोजिट आहे. मग आता रेजिस्टन्स म्हणजेच काय, अडथळा निर्माण होतो. आता बघा, मग आता हे ज्यावेळेस तुम्ही सर्किट पूर्ण केलं, बघा लक्षात घ्या एक गोष्ट, इथे सर्किट पूर्ण केल्यानंतर या इलेक्ट्रॉनच्या फ्लो मध्ये तुम्हाला जो चेंज होताना दिसेल, तो चेंज हा नेमका कोणत्या प्रकारचा आणि कसा आहे. बघा, आता हे इलेक्ट्रॉन बघा अशा युनिट डायरेक्शनने काय व्हायला लागले, फ्लो होऊ लागले. बघा, अगोदर आपण बघितलं होतं की हे जे इलेक्ट्रॉन आहे रॅन्डमली यांची एक मोशन होती, म्हणजे कुठल्याच प्रकारची दिशा नव्हती. परंतु या ठिकाणी आता आपल्याला हे इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने फ्लो होताना दिसत आहेत. म्हणजेच काय झालं, त्यांना एक अशी पर्टिक्युलर दिशा मिळालेली आहे, इलेक्ट्रॉनच्या वहनाची दिशा, इलेक्ट्रॉनच्या
वहनाची ही काय झाली, दिशा झाली बघा. परंतु आपण ज्यावेळेस रेजिस्टन्स म्हणजे नेमका काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर बघा असं होऊ शकतं का, कधी कधी हा रोध जो आहे जास्त प्रमाणामध्ये असू शकतो, किंवा एखाद्या वेळी हा जो रोध आहे किंवा इलेक्ट्रॉनला अडथळा निर्माण करणारा घटक हा एखाद्या वेळेस कमी प्रमाणामध्ये असू शकतो. तर नक्कीच हे असं असू शकतं आणि त्याच्यावरूनच ठरतं की त्याचा रेजिस्टन्स त्या मेटलचा, किंवा सपोज जो मेटल आहे, जी वायर आहे, त्याचा रोध हा जास्त आहे का त्याचा रोध हा कमी आहे. मग रोध हा जास्त आहे किंवा कमी आहे यावरून इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंटचा फ्लो हा मॅटर करतो का. बघा हे सगळ्यात महत्वाचं, हे समजून घ्या. बघा एक लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये कायम माझं सांगणं आहे याच्या माध्यमातून की जे आपल्याला प्रॉब्लेम्स विचारले जातात त्याआधी आपल्या संकल्पना इथे क्लिअर होणं महत्वाचं आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात की फिजिक्सचे फक्त प्रॉब्लेम सोडवण्याचा त्यांचा आग्रह असतो, पण माझं असं म्हणणं आहे रेजिस्टन्स असेल, इलेक्ट्रिक करंट असेल, म्हणजे साऊंड असेल, लाईट असेल, आता यापुढे आपला नेक्स्ट पुढचा टॉपिक राहील लाईट. थोडक्यात काय, एकूण एक संकल्पना जर नीट समजली तर कशाही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ द्या तो आम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. तर बघा संकल्पना इथे क्लिअर होणं महत्वाची आहे, ती म्हणजे अशी, इलेक्ट्रॉन फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, विद्युत धारा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, हे झालं. मग आता रोध, आपण जर असं म्हटलं की रोध हा अडथळा जर इलेक्ट्रॉनला जास्त प्रमाणात असेल, बघा सिंपल आहे. सपोज आपण एक याचं उदाहरण असं घेऊया, सपोज एखादा रोड आहे, त्या रोडवर नंबर्स ऑफ कार्स जात आहे, बाईक्स जात आहे, किंवा ट्रक असतील किंवा आणखी काही असेल. हा एक नॉर्मल रोड आहे, परंतु काय केलं आपण, समजा इमॅजिन केलं असं की त्या रोडवर आपण काय केलं, 100 मीटरवर काय केले, स्पीड ब्रेकर लावले आणि दिवसभराचा एक काउंट केला की आपण 1,00,000 व्हेकल्स त्यावरून जात होत्या जर स्पीड ब्रेकर नसताना. परंतु तुम्ही काय केलं, 100 मीटरला असे स्पीड ब्रेकर लावले. मग आता दिवसभराचा जर आकडा 1,00,000 असेल, तुम्ही काय केलं, जागोजागी स्पीड ब्रेकर लावल्याने ते नंबर्स ऑफ व्हेकल्स काय झाले, कमी झाले. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही रोध वाढवला, तुम्ही अडथळा वाढवला. म्हणजे थोडक्यात जितका रोध जास्त असेल तेवढी विद्युत धारा काय असेल त्यामधून फ्लो होण्याचं प्रमाण कसं असेल, कमी असेल. आणि जेवढा रोध हा कमी असेल, बघा लक्षात घ्या, जेवढ्या प्रमाणात अडथळा कमी असेल, रोध हा कमी असेल, तेवढी विद्युत धारा काय असेल, जास्त असेल. म्हणजे थोडक्यात की रोध आणि विद्युत धारा एकमेकाला काय असेल, व्यस्त प्रमाणामध्ये. मग आता बघा अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी इथे अडथळा नसेल, आता या केसमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की हे जे उदाहरण आपण घेतलं, हे घेतलं होतं आपण कॉपर वायर. म्हणजे अडथळ्यावरून आपण काय केलं, याला दोन प्रकार आपण करू शकतो. तो म्हणजे असा, एक आहे गुड कंडक्टर आणि एक आहे बॅड कंडक्टर. याला आपण म्हणूया सुवाहक विजेचे आणि एक आहे दुर्वाहक, बॅड कंडक्टर. मग आता गुड कंडक्टर कशाला म्हणायचं, तर ज्या मेटलमध्ये किंवा त्या वायरमध्ये जर ती विद्युत पुरवठा किंवा विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी अडथळा हा कमी असेल, म्हणजे जास्त वीज चांगल्या प्रकारे वीज वाहून नेल्या जाते त्या वायरमधून. उदाहरण याचं एक्झाम्पल जर आपण बघितले तर बघा ते आहे, जसं उदाहरणार्थ तांबे आहे, कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट ज्याला आपण म्हणूया. त्यानंतर ॲल्युमिनियम एकदम सर्वात चांगला स्रोत जर कुठला असेल तर तो आहे ॲल्युमिनियम. आणि ॲल्युमिनियम आपल्याला कशापासून मिळतो, बॉक्साईट पासून. आणि जेवढ्या पण मॅक्झिमम आपण जर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट मध्ये जर बघितलं तर जेवढ्या पण वायर्स असतात ह्या कशाच्या असते, लोक कशाच्या वापरतात, ॲल्युमिनियम. आता बघा ॲल्युमिनियमचा रेजिस्टन्स कमी आहे, म्हणजे ॲल्युमिनियम मधून जर आपल्याला वीज पुरवठा करायचा असेल तर त्याला अडथळा काय होईल, कमी प्रमाणामध्ये. मग त्याला अडथळा कमी प्रमाणामध्ये आहे म्हणजेच काय झालं, विद्युत पुरवठा कसा व्हायला पाहिजे, विद्युत प्रवाह कसा असायला पाहिजे, जास्त प्रमाणामध्ये. येते लक्षामध्ये. तर त्याच पद्धतीने आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट की हा एक प्रकारे आपण याला रस्ट फ्री किंवा आपण गंज विरहित, याला गंज लागत नाही, हा सुद्धा यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे. मग आता बघा, मग तांबे आहे, ॲल्युमिनियम आहे,
त्यानंतर चांदी सुद्धा आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, सोने आहे इत्यादी. हे सर्व काय झाले गुड कंडक्टर, ज्याला आपण म्हणतो सुवाहक, विजेचे सुवाहक. वीज यामधून काय होते चांगल्या प्रकारे वाहून नेल्या जाऊ शकते. मग आता बघा इथे आपण असं म्हणू शकतो की रोध जर कमी असेल, बघा सपोज रेजिस्टन्स जर लो असेल किंवा कमी असेल तर कायम लक्षात असू द्या की विद्युत धारा काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की रोध आणि विद्युत धारा कायम एकमेकाला काय असतात, व्यस्त प्रमाणामध्ये. म्हणजे रेजिस्टन्स अँड इलेक्ट्रिक करंट इज ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके. मग आता सेकंड जे आहे ज्याला आपण म्हणूया बॅड कंडक्टर. मग आता बॅड कंडक्टर म्हणजे नेमकं काय, बघा कन्सेप्ट काय सांगते आपली. रेजिस्टन्स म्हणजे नेमका काय की विद्युत प्रवाहाला अडथळा निर्माण करणारा घटक किंवा गुणधर्म. मग आता विद्युत प्रवाह जर अडथळा त्याला निर्माण केला जातोय, त्याला जर अडवल्या जातंय, जागोजागी त्याला थांबवल्या जातंय, मग जास्त प्रमाणामध्ये विद्युत प्रवाह होऊ शकतो का, नाही. मग आता बघा मग याचं उदाहरण आपल्याला काय सांगता येईल, तर याचं उदाहरण आहे, एक्झाम्पल आपण इथे बघूया. ते आहे जसं उदाहरणार्थ लाकूड. लाकडामधून वीज प्रवाह होऊ शकतो का, नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत, कारण त्याचा रोध काय आहे, मॅक्झिमम आहे, जास्त आहे. त्यामध्ये आणखी एक उदाहरण आपल्याला सांगता येईल रबर. त्याचप्रमाणे आणखी एक उदाहरण असेल काच इत्यादी. मग ही सर्व उदाहरणं कशाची झाली की ज्या ज्या पदार्थाचा रोध हा जास्त असेल त्यामधून वाहणारी विद्युत धारा काय असायला पाहिजे, कमी. मग आता आपण इथे एक त्याला आपण लिहू शकतो जसं आपण या पद्धतीने इकडे बघितलं की जर रोध हा जास्त असेल, अडथळा जर हा जास्त असेल तर विद्युत धारा कशी असते, निश्चितच कमी असते. मग यावरून आपण एक इक्वेशन डिराईव्ह करू शकतो, एक सूत्र, एक फॉर्म्युला आपण इथे बघू शकतो. बघा रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय. बघा रेजिस्टन्स व्ही, विभवांतर जे आपल्याला माहिती आहे व्होल्ट मध्ये मोजलं जातं, आणि इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट जे आपण डिनोट करतो आय या लेटरने. मग आपण याला असं देखील म्हणू शकतो, रोध बरोबर विभवांतर भागिले विद्युत धारा. म्हणजे बघा रोध आणि विद्युत धारा यामध्ये काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्यस्त प्रमाण आहे. तर रोध आणि विभवांतर यामध्ये मात्र काय आहे, समप्रमाण आहे. आपण असं म्हणू शकतो रेजिस्टन्स अँड व्होल्ट इन त्याला आपण म्हणूया एका समप्रमाणामध्ये, इक्वल प्रोपोर्शन मध्ये त्याची काय होईल, वाढ होईल. म्हणजे सपोज जर आपण असं उदाहरण घेतलं आणि रेजिस्टन्स हा असेल ओहम मध्ये, सपोज 5 ओहम, नंबर्स ऑफ ओहम जर आपण ऍड केले, जेवढ्या प्रमाणामध्ये आपण तो रोध किंवा रेजिस्टन्स त्यामध्ये दाखवला तेवढ्या प्रमाणामध्ये काय व्हायला पाहिजे, व्होल्ट आपल्याला मिळालं पाहिजे, व्होल्टेज तिकडे आपलं वाढलेलं असेल. परंतु जितका तुम्ही रोध वाढवणार, 5 ओहम, 10 ओहम, 15 ओहम, 20 ओहम, जेवढा तुम्ही रोध वाढवणार तुम्ही काय करता आहे, तुम्ही विद्युत धारा कमी कमी करताय. बघा त्यामुळे कायम लक्षात असू द्या, रोध आणि विद्युत धारा एकमेकाला कशा प्रमाणामध्ये आहे, व्यस्त प्रमाणामध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बघितलं रेजिस्टन्स. बघा इलेक्ट्रिक करंट यामध्ये ज्या संकल्पना आपण सुरुवातीपासून बघितल्या, जसं विद्युत धारा होती, विद्युत धारा कशामध्ये मोजल्या जाते, एम्पियर मध्ये. बघा एमपीएससी काय करते आपल्याला की जोड्या लावामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारते. या अगोदर जर तुम्ही पेपर बघितले फिजिक्स मध्ये, बघा फिजिक्सचे प्रश्न जर आपण बघितले तर ज्या संकल्पना आहे, आयोगाचा मूळ हेतू काय आहे की या टॉपिक मधल्या संकल्पना किती क्लिअर आहे. जसं फॉर एक्झाम्पल विद्युत धारा एम्पियर, विभवांतर असेल व्होल्ट मध्ये, रेजिस्टन्स असेल ओहम मध्ये. मग ही जी लिंक आहे, ओहम म्हटलं की रेजिस्टन्स आला पाहिजे, एम्पियर म्हटलं की लगेच आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, विद्युत धारा आली पाहिजे. व्होल्ट जर म्हटलं तर लगेच आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, विभवांतर आलं पाहिजे. मग अशा पद्धतीने जर आपण सुरुवातीपासून बघितलं, विद्युत धारा आहे
त्यानंतर हा रोध आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे. बघा जसं आपण आता इथे फॉर्म्युला बघितला R इज इक्वल टू V अपॉन I. परंतु जर तुम्ही विद्युत धारा बघितलं, विद्युत धारा म्हणजेच काय, चार्ज अपॉन टाइम. काय काय सूत्र सांगता येईल आपल्याला त्याचं? बघा विद्युत धारा म्हणजेच काय, एकक कालावधीमध्ये वाहणारा तो जो विद्युत प्रभार आहे. विद्युत प्रभार मग हा पॉझिटिव्ह जो प्रभार आहे तो निगेटिव्ह कडे जातो किंवा निगेटिव्ह जे आहे तो पॉझिटिव्ह कडे, म्हणजे दोन्ही प्रकारे हा फ्लो होत असतो. परंतु आपण त्यामध्ये एक रूल पण बघितला होता की जर दोन सेम चार्जेस असतील, सपोज त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणूया, तर मग त्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं का पॉझिटिव्ह मध्ये किंवा निगेटिव्ह मध्ये? तर नाही, त्यामध्ये अट्रॅक्शन नसतं. काय असतं, रिपल्शन. सेम त्या पद्धतीने जर आपण अजून बघितलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह यामध्ये काय असेल, देर इज ऑलवेज अट्रॅक्शन इन अपोजिट चार्जेस. विरुद्ध त्या अग्रामध्ये धनाग्र असेल किंवा ऋणाग्र असेल, यामध्ये काय असायला पाहिजे, अट्रॅक्शन. मग आता बघा जर विद्युत धाराचं आपण इथे बघितलं तर ती डिनोट केलं जाते I या लिटरने, I या अक्षराने त्याला आपण दर्शवतो. आणि चार्ज किंवा त्याला आपण विद्युत प्रभार म्हणतो, तो दर्शवला जातो Q या लेटरने. आणि T कालावधी जो आहे तो काय असतो, T. म्हणजे याचा फॉर्म्युला आपल्याला असा मिळतो काय की I इज इक्वल टू Q अपॉन T. म्हणजे बघा हे बेसिक फॉर्म्युले, समजा हा जसा बेसिक फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू V अपॉन I, त्याचप्रमाणे I इज इक्वल टू Q अपॉन T. हे जे बेसिक फॉर्म्युले आहे. म्हणजे बघा आता इलेक्ट्रिक करंट मध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा गोंधळ असा होतो की त्याला कुलोम म्हणजे काय ते कळत नाही, किंवा एम्पियर म्हटलं की तो आणखी गोंधळून जातो, त्यानंतर व्होल्ट म्हटलं तर गोंधळून जातो. बघा एक सिस्टमॅटिक वेने आपण या टॉपिक मध्ये आपण काय केलं, संकल्पना आधी पूर्ण करतो इथे. त्यामुळे त्या संकल्पना जर व्यवस्थित लक्षात घेतल्या तर आपला गोंधळ होणार नाही. म्हणजे 1 बाय 1 आपण जसं विद्युत धारा असेल एम्पियर, विभवांतर असेल व्होल्ट मध्ये असेल, रेजिस्टन्स असेल तर तो असेल ओहम मध्ये.